आणि ज्यांची आता या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून निवड झाली ते समीर डिंगणकर, उपस्थित असलेले या गावचे सरपंच श्री संजय पवार, अडूरच्या सरपंच शैलजा गुरव, पालशेच्या सरपंच संपदा चव्हाण, मुंडरचे सरपंच बबलू आगरे, जानवळ्याच्या सरपंच नम्रता संसारे, मळ्याचे सरपंच नारायण गुरव, अन्य गावातील आलेले सरपंच उपसरपंच, माझ्या समोर बसलेले श्रीयुत शिर्के मामा, माझे अनेक वर्षांचे सहकारी इम्रान घारे, काशीनाथजी मोहिते आणि कराऱ्या अंकुश घोहण, विजय विभाग प्रमुख अंकुश घोहण, सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भगिनींनो आणि बांधवांनो आणि सहकारी मित्रांनो, आज बरेच दिवसांना आपण सगळी मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रितपणे भेटतो आहोत. मगापासून सर्वांनी उल्लेख केलाय की जवळजवळ गेली 1.5-2 वर्ष आपण सगळी मंडळी या कोरोना सारख्या महासंकटामुळे पूर्णपणे जखडले गेलो, जवळजवळ पूर्णपणे बंदिस्त झालो. अशा प्रकारच्या महामार्या दर 100 वर्षांनी जगामध्ये येतच असतात आणि मग त्यावेळेला त्याची जी व्यवस्था असते, जी उपाययोजना असते, त्या हादरवून त्या व्यवस्थेला हादरवून सोडण्याचं, त्याला जबरदस्त हादरा देण्याचं असं काम त्या वेळेला आलेल्या गेल्या 700 वर्षातल्या जर महामारी आपण बघितल्या तर त्या महामारीनं अशा प्रकारचा हाहाकार माजवलेला आहे. पण यावेळेचा ही जी महामारी, हा रोग हा फार निराळाच होता. म्हणजे कधी प्लेग सारखी मोठी साथ आली तर उंदीर मारायचे आणि उंदीर मेले म्हणून त्याच्यावर पिसवा गोळा व्हायच्या, त्याच्यातून रोग तयार व्हायचा पिंट्या आणि म्हणून माणसं मरायची. त्या काळामध्ये जुनी माणसं सांगतात की लोकांनी घरदार सोडून सगळं होतं तसं जागेवर टाकून रानामध्ये जंगलामध्ये आसरा घेतला. त्याच्यानंतर टीबी सारखा महारोग आला, महाभयंकर रोग आला. त्यांनी कोणाची थुंकी, कोणाचं खोंकडं खोकणं याने फार त्रास व्हायचा. अशा कधी देवीचा रोग आला, कधी नारूचा रोग आला, अशा पद्धतीचे अनेक रोग आले. परंतु त्यावेळेच्या रोगापेक्षा हा रोग फार निराळा होता. हा रोग नक्की कशामुळे होतो? उंदरामुळे होतो, माणसाच्या थुंकीमुळे होतो, तापामुळे होतो, कशामुळे होतो याचा पत्ताच लागत नव्हता. आणि सगळ्यात वाईट आणि भयानक या जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रम जाधव आलेले आहेत. आणि हा कशामुळे रोग होतो याचा पत्ता लागत नव्हता. इतकंच काय तर माणसानं माणसाला स्पर्श सुद्धा करायचा नाही, हात सुद्धा लावायचा नाही. माणसानं माणसाला स्पर्श केल्यामुळे माणसानं माणसाच्या अंगाला अंग लावलं, हाताला हात लावला तरी सुद्धा हा रोग होत होता. इतकी भयानक अशा पद्धतीने ह्या रोगाची धास्ती आणि संपूर्ण हाहाकार या रोगानं माजवला होता. आणि आपल्याला आठवत असेल मुंबईकडचा माणूस मुंबईला अडकून पडला होता, पुण्यातला माणूस पुण्याला अडकून पडला होता. गावामध्ये कोण आजारी पडला तर बघायला नाही गेलं तर वाईट दिसतं, त्याला बघायला जाऊ
शकत नव्हता. कोण आजारी पडला तर त्याला कुठली गोळी द्यावी, कोणतं इंजेक्शन द्यावं, कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावा, कोण त्याला गाडीतून घेऊन सोडायला जातंय, कुठे त्याला ऍडमिट करावा, कोणता ऑक्सिजन उपलब्ध करावा, कुठे व्हेंटिलेटर उपलब्ध करावा, कोण डॉक्टर त्याला उपचार करेल, याचा काहीही पत्ता लागत नव्हता. आणि माणसं सैरभैर झाली, माणसं सैरभैर झाली. आणि यातून हळूहळू मार्ग निघत गेला. थोडस त्या विषयावर मी नंतर बोलणार आहे, परंतु त्याच्यानंतर आता कुठे थोडीशी उसंत मिळाली आणि आपण आज इथे एवढ्या संख्येने एकत्रितपणे आलेलो आहोत. तर त्या महिलांना जागा द्या बसायला, त्या बऱ्याच महिलांना द्या. अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि मग अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वीच अधिवेशन बरखास्त करावं लागलं, कारण कोरोनानं आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी डोकं वर काढलं होतं. त्यामुळे खरं तर सांगायला गेलं तर हे मेळावे आपल्या अगोदर व्हायला पाहिजे होते. प्रकाश मी महेंद्र आमच्या महेश नाटेकरांना म्हणालो की तुमच्या अंगात संचार परत झालेला दिसतोय. ताबडतोब त्यांनी त्यांच्या विभागामध्ये विकास कामांची भूमिची पूजन, उद्घाटन आणि मेळाव्याचं आयोजन केलं. ते होतं तेव्हा खेड तालुक्यातील लोटे जिल्हा परिषद गटानं त्या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन केलं. ते होतं तेव्हा नेता ठाकूर आणि त्यांचे पंचायत समिती सदस्य त्यांनी त्यांच्या भागामध्ये भूमिपूजन, उद्घाटन आणि अशाच पद्धतीने लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. आणि मग प्रवीण सुनील पवार आणि पांडुरंग कापले जे या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत, ते सातत्याने माझ्या मागे लागले होते की आमच्या भागाचा पण घ्या, आमच्या भागाचा पण घ्या, आमच्या भागाचा पण घ्या. आणि मला वाटतं अवघ्या 4 दिवसापूर्वीच मी त्यांना तारीख दिली की 3 तारखेला आपण हा मेळावा करून टाकूया. खरं तर आजचा दिवस आम्ही भोई मठाला दिला होता, परंतु तिथं काय अडचण आली म्हणून तो होऊ शकला नाही. मग
म्हटलं जमत असं तर बघा 2-3 दिवस शिल्लक आहे, मला धन्यवाद दिले पाहिजेत प्रवीण तुम्हाला. सुनील असतील, पांडुरंग कापले असतील, इथले विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, सरपंच असतील, शाखा प्रमुख असतील, पदाधिकारी युवा सेनेचे असतील, महिला असतील, त्या सगळ्यांना मला धन्यवाद दिले पाहिजे की जबरदस्त संख्येनं या ठिकाणी आपला मेळावा आपण या ठिकाणी पार पडताय, त्याबद्दल मला तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. तुमचं कौतुक केलं पाहिजे, लोकांना आपण धन्यवाद दिले पाहिजे पाऊस पडत असताना सुद्धा. आणि विशेष करून मला ह्या उजव्या बाजूला जास्त धन्यवाद दिले पाहिजे. सगळे मेळावे झाले तरी एवढी माझ्याची उपस्थिती पहिली एवढी असते. आणि इकडच्या बाजूला धन्यवाद दिले पाहिजे खुर्च्या सोडायला मी सांगतोय. आणि महिलांना खुर्च्या द्या, तुम्ही उभे राहा हे मी सांगतोय. आणि ते बिचारे कसे तरी उभे राहत आहेत, त्यांना पण धन्यवाद दिले पाहिजे. गमतीचा भाग त्या महिला आल्या द्या बिचारा जागा, द्या कोणीतरी जागा. आणि म्हणून गमतीचा भाग सोडून द्या. आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वांनी विकास कामांचा उल्लेख केला. त्या विकास कामांची बरोबरी आपली कोणी करू शकणार नाही. आपलं खुलं आव्हान आहे. आणि सर्वसाधारणपणे मी कधीही कुठल्याही माझ्या विरोधी पक्षाच्या लोकांनी विकास कामाची जर विकास कामं दोन आणली तर मी त्याला कधीही विरोध करत नाही. माझ्या कामाला अनेक जण विरोध करतात, मी कोणालाही विरोध करत नाही. दुसरी गोष्ट, दुसऱ्याने केलेल्या कामाचं मी काळी मात्र श्रेय घेत नाही. त्यांचा नारळ फोडायची तर भांगडच मी कधी करत नाही. मीच केलेल्या कामांचा कधी कोणी नारळ फोडला आणि जर आमचे लोक मला जर सांगत आले हो आपण केलं काम ते असो, अरे म्हणू दे रे, त्याला कुठंच जर एखादा नारळ फोडायला मिळत नाही, तुम्ही रोज फोडता, एखादा फोडू देता तांब्याची, बरोबर आहे का नाही? असं म्हणून मी तो विषय दुर्लक्षित करून टाकतो. मी कधीही विकास कामाला मित्रांनो विरोध करत नाही. पण मगाचपासून मला तुम्ही सर्वांनी या सगळ्या वक्त्यांनी श्रेय दिलं की सगळे आमदार भास्कर जाधवांमुळे झाले, आमदार भास्कर जाधवांमुळे झाले, कोरोनावर मात आमदार भास्कर जाधवांच्यामुळे आम्ही करू शकलो, विकास काम भास्कर जाधवांच्यामुळे आम्ही करू शकलो, आजची गर्दी भास्कर जाधवांच्यामुळे होऊ शकलो, असं अजिबात नाही. मी नम्रपणे हे सगळ्यांना आपल्याला सांगतो की ठीक आहे, नेतृत्व मी जरूर करतो. माझी कार्यपद्धती अशी कडक शिस्तीची आहे. दिलेली वेळ, दिलेला शब्द, हा शब्द खाली पडता कामा नये. दिलेली वेळ अजिबात 4-2 मिनिटांना सुद्धा मागे होता कामा नये. आज सुद्धा मी गाडीतून उतरल्यानंतर संजय पवार म्हटलं 11ची वेळ होती, मी 11ला 5 मिनिटं असताना आलेलो. दिलेली वेळ आणि दिलेला शब्द हा अजिबात खाली पडू द्यायचा नाही. आणि कडक शिस्त आणि त्या शिस्तीप्रमाणे तुम्ही काम करता. आणि म्हणून हे केवळ माझं यश नाही तर तुमच्या सारखे चांगले सहकारी मला लाभले म्हणून हे. शेवटी सगळ्यांनी जर आपापल्या परीने आपलं योगदान दिलं नाही, सगळ्यांनी जर आपापल्या परीने आपलं सहकार्य केलं नाही तर शेवटी अशा पद्धतीनं त्याचं श्रेय मला मिळणार नाही. आणि म्हणून ते एकटं श्रेय माझं नाही तर खूप चांगल्या प्रकारचे तुम्ही मला सहकारी दिलेत. गावागावातले सरपंच चांगले दिलेत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तुम्ही चांगले दिलेत. म्हणून हे आज या ठिकाणी चांगल्या प्रकारची कामं होत आहेत. आणि ही कामांची अशाच पद्धतीनं घोडदौड ही भविष्यामध्ये आपल्याला चालू ठेवायची आहे. ठेवायची का नाही ठेवायची? ही अशाच पद्धतीने चालू ठेवायची. मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये निवडणूक आल्यानंतर अनेक जण प्रामुख्यानं मी तुमच्या नात्याचा, मी तुमच्या गोत्याचा, मी तुमच्या धर्माचा, मी तुमचा सोयरा, मी तुमचा जातवाला, माझ्या संपूर्ण 37 वर्षाच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये मी माझाही प्रचार आणि ज्यांच्या म्हणून निवडणुकीला जे उमेदवार मी पंचायत समिती, जिल्हा परिषद यावर उभे करतो त्यांचा प्रचार करताना मी कधी त्यांची जात सांगितली नाही, त्यांचं गोत सांगितलं नाही, त्यांचा सोयरेपणा सांगितलं, काही सांगितलं नाही. मी सातत्याने मार्गदर्शन करत असतो माझ्या सहकार्यांना.
की कोणी कोणाच्या पोटामध्ये जन्माला यावं, कोणी कुठल्या जातीमध्ये जन्माला यावं, हे आपल्या हातामध्ये नाहीये. हे आपण ठरवू शकत नाही. जे विधिलिखित असतं तिथं तिथं आपण जन्म घेतो. पण ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुका लढवण्याकरता म्हणून जेव्हा आपण लोकांसमोर जातो त्यावेळेला आपण आपली जात पात धर्म आपलं गोत्र हे सांगण्यापेक्षा सगळ्या जातींना असं वाटलं पाहिजे, सगळ्या धर्मांना असं वाटलं पाहिजे, सगळ्या पक्षाचे लोक आपल्याला मतदान करतील असं नाही, पण सगळ्या पक्षाच्या लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे की ह्याची जात महत्वाची नाही, तर हा उभा राहिलेला भास्कर जाऊ हा सगळ्यांना आपापल्या जातीचा वाटला पाहिजे, तो आमच्या जातीचा हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे, प्रत्येक जातीला वाटलं पाहिजे. असं काम करा, असं काम करा. प्रत्येकाला वाटलं पाहिजे हा आमचा प्रतिनिधी, हा आमचा प्रतिनिधी, हा आमचा आहे. त्याच्याकरता जाती पातीची गोताची ओळख सांगण्याची काहीही गरज नाही. मी माझ्या 37 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये 8 निवडणुका मी लढवल्या. त्याच्यामध्ये मी सांगतो ते माझी विकासाची कामं फक्त सांगतो, विकासाची कामं सांगतो. आठवत असेल तुम्हाला या वेळेला मी शिवसेनेतर्फे इथून पहिल्यांदा निवडणूक लढवली. ती फार काय प्रचाराला आलो नाही कुठं, फार प्रचाराला मी आलेलो नाही कुठं. त्याच्या पूर्वीच्या 2 निवडणुका सुद्धा ज्या याच मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लढवल्या तिथं सुद्धा मी फार प्रचाराच्या सभा घेतलेल्या नाहीत. आठवतं काय बघा, शेवटचे फक्त 3 दिवस आपण 12 सभा मारल्या, यापेक्षा मिटिंगच घेतली नाही. मिटिंग का घेतली नाही तर माझे सहकारी जीवाचं रान करतायत, दिवस रात्र काम करतायत. पण त्याचबरोबर माझी मला मनोदेवता नेहमी सांगत असते गेल्या 5 वर्षामध्ये तू निवडणूक बघून कोणाची मतं किती मिळतील ती त्याच्या मतं किती कोणाच्या ताब्यात आहेत त्याच्याकडे बघून कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या धर्माचा आहे याचा विचार न करता 5 वर्ष तू दिवस रात्र काम केलंयस. लोकांना ठरवू द्या की हा आपल्याला लोकप्रतिनिधी हवा का नको ते लोकांना ठरवून टाकू द्या. खरोखर जर आपण इमानदारीने लोकांशी वागलो असेल, प्रामाणिकपणे जर लोकांचं काम केलं असेल, खऱ्या अर्थानं लोकांच्या दृष्टीपटात येण्याइतपत, खिशात फक्त खोटं पत्र टाकून सांगण्याइतपत नाही, तर खरोखर जर दृष्टीपटात येण्याइतपत जर आपण विकास केला असेल आणि तो लोकांना दिसत असेल तर लोक आपल्याला निवडून देतील आणि तो जर दिसत नसेल तर लोक निवडून देणार नाहीत. चिंता करण्याचं कारण मी माझ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही काढून बघा, माझ्या वर्तमानपत्रातले मित्र सुद्धा कधी कधी माझ्यावर नाराज असतात, कारण त्यावेळेला बाकीचे उमेदवार भरभरून जाहिराती देतात आणि भास्कर जाधव जाहिरातच देत नाही. वर्तमानपत्रातनं माझ्या निवडणुकीच्या कामाच्या जाहिराती नसतात, मला मतदान द्या म्हणून माझी निशाणीची जाहिरात पण नसते. शेवटचे 4 दिवस 8 दिवस 15 दिवस लोक नामे भरून भरून देतात. आपण त्या काय भानगडीत पडतच नाही, कारण मला माहित आहे भास्कर जाधव कुठून उभा राहू दे त्याची निशाणी ही लोकांच्या हृदयामध्ये कोरलेली आहे. 2004 साली मी चिपळूण मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. TN शेषन निवडणूक आयुक्त झाल्यानंतर सगळा जर विचार केला तर निशाणी मिळाल्यापासून फक्त प्रचाराला 13 दिवस मिळतात. आताही 13 दिवस मिळतात विधानसभेच्या प्रचाराला. निशाणी मिळाल्यापासून मला निशाणी मिळाली होती मुळे भाऊ तेव्हा अंगठी मिळाली होती, पक्षाची निशाणी नव्हती, अंगठी होती. एक निशाणी लोकांच्या समोर दिवस रात्र होती आणि माझी अंगठी ही निशाणी नवीनच होती. मला सांगताना आनंद वाटतो की माझ्या प्रतिस्पर्ध्याला अवघी 5311 मतं मिळाली आणि मला 49,025 मतं मिळाली. शेवटी लोकांच्या हृदयामध्ये तुम्ही तुमचं स्थान निर्माण करा. सगळे लोक तुम्हाला मतदान करतील असं नाही. विरोधी पक्षाचे लोक सुद्धा खासगीमध्ये बोलताना बोललं पाहिजे हा काम करणारा माणूस आहे, हा कुठल्या पक्षाकडून उभा राहतो, कुठल्या नेत्याकडून उभा राहतो, कुठली निशाणी घेऊन उभा राहतो, कुठल्या मतदारसंघातून उभा राहतो,
माझ्या वाटेला तर हे आलंच आहे. कधी नेता बदला, कधी पक्ष बदला, कधी निशाणी बदला, कधी काय मतदारसंघ बदला. ही काय चांगली गोष्ट असं आम्ही मानत नाही. ही काय चांगली गोष्ट असं मानत नाही. काय भुशावा असं काय माझं मी मानत नाही. पण हे माझ्या वाट्याला आलं. पण आल्यानंतर सुद्धा मला लोकांचे अनंत उपकार, जे आम्ही बाप बेट्याने ठरवलेलं आहे, कोणी किती काही म्हणू द्या, लोकांचे उपकार विसरायचं नाही. लोकांनी मी सांगितल्याप्रमाणे माझा पक्ष बघितला नाही, माझा नेता बघितला नाही, माझी निशाणी बघितली नाही, माझा मतदारसंघ बघितला नाही, तर भास्कर जाधव कुठेही असू द्या, तो काम करणारा माणूस आहे एवढंच लोकांनी फक्त विचार. आणि मग आम्ही जर आमची जातपात सांगत नाही, आम्ही आमची नातेगोती सांगत नाही, आम्ही आमचं गोत काय सांगत नाही, गण सांगत नाही. आमची ओळख ही विकास आहे आणि म्हणून विकास काम आम्ही करणारच, केलंच पाहिजे ही धारणा ठेवून आम्ही सगळ्यांनी. मी माझ्या सहकार्यांना आपल्याला सांगितलं होतं, आता कोरोना 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 संपेलच. कोरोना काही राहणार नाही, थोडे दिवस कोरोना जाईल. पण लोक थोडे खाली विचारतील की आता कोरोना गेला, आमच्या विकासाचं काय ते बोला. मला माहित होतं पांडुरंग आपले येणार, प्रवीण हळूच त्यांना पुढे करणार, सुनील सांगणार मी शब्द देऊन आलोय, महेश नाटेकरांनी अगोदर शब्द दिलेले असणार, नेता ठाकूरांचा कधी पोट भरतच नाही, म्हणजे विकास आणणार. विक्रांत मुलगाच आहे, पण मुलग्यापेक्षा जास्त हक्क मुळे भाऊंचा आहे त्या भागात मतदारसंघात. हे झाले आणि मग आता नवीन परत तुम्ही आहो सगळे, म्हणजे आता ओझं किती का स्वीकारायचं. पण आजही मी तुम्हाला सांगतो की मला माहित होतं 37 वर्षाचा राजकारणातला समाजसेवेचा माझा अनुभव माझ्या पाठीशी होता. एका बाजूला कोरोनाचं संकट, त्याचा सामना आपल्या सर्वांना म्हणून घेऊन आम्ही करत होतो, आणि दुसऱ्या बाजूला विकासाची योजना पण आपण आखत होतो, त्याचंही नियोजन करत होतो. आज मला सांग जाहीरपणे सांगतो की माझ्या मतदारसंघात कुणी उठावं आणि मी त्याला पैसे द्यावे, एवढे पैसे आपण या ठिकाणी आणून ठेवलेले विकासावर. कुणी उठाव, कुणी उठाव म्हणजे उगाच कोणते सांगेल माझ्या घराला काम करावं, आमच्या अंगण्याला तेवढे पेवर ब्लॉक घाला, ते घातलेले लोकांना अपचन झाले मोबाईलमध्ये. प्रत्येकाची अंगणी पेवर ब्लॉकनी सजवलेली आहे. दोन प्रत्येकाची अंगणी बरोबर नाही म्हणा, प्रत्येकाची अंगणी पेवर ब्लॉकनी सजवलेली आहे. प्रत्येकाच्या शेतावर जाण्याकरता पेवर ब्लॉकचा बांध आहे. हे म्हणले हे काय फक्त येण्यासारखं, लादीवाल्यांचे पैसे फुकट गेले, काही पूर्ण शेड बिड गोळा करायचे, आमचा टाइम गेला. म्हणलं येडा याला पाय याला काम नगरपंचायत निवडून द्यायला नको आहे, लोकांनी दिली नाही मला. आणि म्हणजे सरकारी काम होण्यासारखं आहे ते आपण करणार आहोत. मग अशी महेश नाटेकरांनी चालाकीने उल्लेख केला. ते म्हणजे असाच आमचा रस्ता राई भागावचा होता, पत्र घेऊन चालले. आता हे पत्राचा मला चांगला अनुभव आहे. मी जेव्हा वाघर मध्ये आलो त्यावेळेला मी कुठेही गेलो की लोक म्हणायचे बघा पत्र आले, कोणाचं आहे, एका नेत्याचे पत्र यायचं. तर म्हणजे पत्राचं पुढे काय झालं नाही, बघतो होईल, पाठवलेलं आहे, लवकर उत्तर येईल. आणि निवडणूक आली की घोरपडे चुना घेऊन गेला. हे कसं गाव काय की निवडणूक आली की चुन्याला डाबा घोरपडे पंचायत समितीला घेतला, ती गेला रेषा टाकली की त्यांच्या पुढे झालं बरं का, साहेबांनी चुना पाठवला, निवडणूक झाली, चुना सगळ्या गावाला अनुभव आहे. नाही म्हणून काय करायचं नाही, चुना गेला. घोरपडे एवढी रिटायर झाला आणि घोरपडे मला एकदम भेटायला आले, साहेब आता माझा चुना राहू द्या, बोलू द्या. अरे म्हटलं एक गाव तरी सांगते तू चुना कुठे लागला नाही. तो 27 वर्षाचा पंचायत समितीत ठेवलेला कशाला, 1-2 वर्ष नाही 27 वर्ष पंचायत समितीत एकदा म्हणत राहिला कशाला, चुन्याला. बाकी काय नाही मित्रांनो. कधी कधी आता मलाही शिकावं लागतं. त्यांचा राई वाजगाव रस्ता हे प्रयत्न करत होते, आपणही करत होतो. महेश नाटेकर जे लोक आक्रमक आहेत, योग्य ठिकाणी योग्य गोष्ट सांगणं मला आवडतं.
पण कधी महेश नाटेकर आक्रमक आहे, सगळं आहे, सगळं त्यांच्या दृष्टीने ते काम करत होते, पण माझ्याबद्दल कधी अनादरणीय वागले नाहीत महेश नाटेकर, कधीच. हे पण तितकंच. आणि म्हणून त्यांचा रस्ता पत्र गेल्यानंतर मी म्हटलं हे मला माहिती आहे, पत्र नाचू दे जरा थोडी दिवस, काही होण्याचं नाही. असंच पत्र नेत्र ठाकूरांच्या उमराट केला. हा साहेबांनी रस्ता केला आपल्या धावत या नुसते अस्वस्थ असतात सारख्या. ओ साहेब ते उमराटगाव गेले, म्हटलं गेलेलं नाही तिकडं, काय ते रस्ता त्यांच्या साहेबांनी गेला ना, चांगलं झालं. दुसरा तुम्ही सांगा, आपण करू. पत्र बघितलं, मी म्हटलं हे पत्र नाही पत्र आहे, काही झालेलं नाही. 2 वर्ष तसंच ठेवलं, काही बोललो नाही, काही बोललो नाही. 2 वर्षानंतर 6 महिन्यापूर्वी सगळा गाव माझ्याकडे आला आणि मला म्हणाला आम्हाला काही ते कळून चुकलं, आमचा रस्ता तुम्ही मंजूर करा. म्हटलं नक्की. साहेबांच्या पत्राचं काय? ते म्हणजे ते मरू दिले पत्र, मोरपडे तुला बिना काय घेऊन येणार आहे काय? तो त्याला म्हटलं आता लोकांनी सांगितलं काही उपयोग नाही. 6 महिने झाले, करोनाचा कालावधी होता, सगळं प्रशासन ठप्प होतं. मला सांगताना आनंद वाटतो, 6 महिन्याच्या आतमध्ये तो रस्ता मंजूर करून उद्या त्याचं भूमिपूजन करायला मी स्वतःहून जाणार. आता टेंडर झालं, त्याचा टेंडर सुद्धा झालेलं आहे. उद्या मी भूमिपूजन करणार, त्या गावात झालं मग नक्की आहे ना भूमिपूजन करावं. कारण मुंबईकरांनी मला फोन आला, मी बस घेऊन होतो मुंबईत. म्हटलं बाबा मला माहित नाही, नेत्रा ठाकूर म्हणजे अशा नेते आहेत त्या मला न सांगता आदेश देतात. म्हटलं मला अजून काय सांगितलं ना, उद्या आदेश देतात जाईल. म्हटलं मी काय हरकत नाही. काय अजगोली ना, अजगोली काय नगरपंचायती, नको म्हणतात नगरपंचायत, बाद झाली नगरपंचायत. अशी अनेक उदाहरणं आहेत. आपण अजगोली आणि बहादर नगरपंचायत केली, झाली ती रद्द करणार. लोक धावले का नाही खुश? धाव करा रद्द, काही माझं म्हणणं नाही, करून टाका, विरोध नाही आपला. मी जर काही वाईट काम केलं असेल, माझी फक्त इच्छा एवढीच होती की अजगोली गावाने मला बोलवावं, मला बसवावं आणि सांगावं की तू अजगोली ग्रामपंचायत नगरपंचायत का केली, ही रद्द करून दे, आम्हाला नको आहे. मी चांगलं की वाईट ते सांगितलं असतं, पण सांगितलं नाही. साहेबांनी गेली, साहेबांची मिरवणूक काढली आणि साहेबांनी भाषण केली, म्हणजे कोण आमचा विकास करायला नको, आम्ही विकास करायला समर्थ आहोत. आता मला बोलवून घेतली. 2-3 महिन्यापूर्वी लोक म्हटलं साहेबांनी पैसे किती दिले? म्हटले तेव्हाच तेवढे हारपुरे घेतले, ते परत काही आलेच नाही. कोणी काय करत नाही, नुसत्या थापा मारायच्या, खोटं मारायचं. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी पूर्वी सांगितलं आताही सांगतो, राष्ट्रवादीमधल्या माझ्या सहकार्याने हे भाषण मला 1000 वेळा ऐकलंय, पण शिवसैनिकांना सगळे आता एकत्रितपणे सांगतो की आपण आता सर्वांनी एक भूमिका स्वीकारली पाहिजे. आपला नेता तो, आपला पक्ष तो, जो आपला विकास करेल तो आपला नेता आणि तो आपला पक्ष, तरच तुमची कामं होतील, तुमची कामं होणार नाही. भास्कर जाधव सुद्धा उद्या कामं नाही केली तर भास्कर जाधवला सुद्धा मतदान करू नका. हे मी राष्ट्रवादीच्या मीटिंग मध्ये अनेक वेळा सांगितलंय, तेच मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. 1000 वेळा सांगितलं. मी सुद्धा उद्या जर काम नाही केलं तर मला पण नका निवडून. मला काय सोनं लागलंय काय? काम करतो म्हणून लोक देतात तर देणार नाहीत. आणि म्हणून मित्रांनो, आजच्या ह्या दिवसामध्ये मला तुम्ही सगळे आता नवीन पदाधिकारी वगैरे झाले, मोहिते साहेब तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं लिखाण चांगलंच आहे सर्वांचं. विलास वाघेंपासून समीर पासून आमचा बाबापासून सगळे जुन्या शरद बिरद हे सगळे आहेत, चांगले सगळेच काम करणारे चांगले आहेत. पण आता शिवसेना महेश नाटेकर जरा रसरसत्या आणि सळसळत्या रस्त्याची का नाही, कसा नुसतं पेटला पाहिजे, नुसता माणूस बघितला की धावला पाहिजे. बरोबर आहे का मामा? का नाही? काय बरोबर आहे? लक्ष होतं काय? म्हणजे त्यांचं म्हणणं असं सारखा फिरत राहिला पाहिजे शिवसेनेला. आणि म्हणून असा सळसळत्या रक्ताचा पाहिजे, त्या अंगामध्ये जोश पाहिजे. आज आपल्याला हे सगळं करत असताना आज आपलं महाराष्ट्रामध्ये सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये सरकार आहे. आपले मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या 2 वर्षामध्ये काही राजकीय बोलल्याशिवाय काही चालणार नाही. बोलायचं का नाही बोलायचं? बोलावंच लागेल. तोपर्यंत तुमच्यात काही जोर येणार पण नाही. आणि काही गोष्टी बऱ्याच घडून गेलेल्या सांगायला पण लागतील तुम्हाला. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासूनच कोरोनाचं संकट आणि हे सगळं पाठीमागे त्यांच्या लागले. आता ते आजारी आहेत. पण गेल्या 2 वर्षामध्ये सातत्यानं
ज्यांना देशाच्या तख्तापर्यंत शिवसेनेनं बसवलं, दिल्लीच्या तख्तापर्यंत ज्यांना बसवलं, ज्यांना सगळ्या ठिकाणी सहकार्य केलं, सगळ्या पक्षांनी सोडली साथ, पण शिवसेनेनं साथ सोडली नाही. त्या शिवसेनेचा मुख्यमंत्री काय झाला आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी दिवस रात्र शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर टीकेची एक पण संधी सोडली नाही. सकाळ संध्याकाळ सारख्या टीका, सारख्या टीका, सारखे आरोप, खोट्या नाट्या टीका बघताय की नाही तुम्ही? सकाळ संध्याकाळ टीका. देशाच्या पंतप्रधानांनी ज्या वेळेला देश लॉकडाऊन केला 23 मार्च 2020 ला अचानकपणे ते येतात. तुम्हाला माहिती आहे आपले पंतप्रधान आज रात से 10 बजे से पूरा देश लॉकडाउन किया जा रहा है. लॉकडाऊन केला. मुंबईचा आपला चाकरमानी मुंबईमध्ये अडकला. एसटी पासून सगळ्या बंद होत्या. 8 दिवस 4 दिवस संधी द्यायला पाहिजे होती की ज्यांना कुठं जायचंय त्यांनी जा, परप्रांतीयांनी आपापल्या राज्यामध्ये जा. त्यांना जाऊन दिलं नाही. लोकांना आपल्या गावाबिवामध्ये दिलं नाही. लोकांना औषध पाणी घरामध्ये भरून ठेवायची सोय केली नाही. धान्य पाण्याची सोय केली नाही. कशाची 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 सोय न करता अचानकपणे सगळं बंद 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 आणि बंद करून दिलं. परदेशातली लोक बघितलीत का? जाऊन जाऊन पाया घ्यायचे नुसते चालून लोक पोलीस मारत होते. इथं बसव तिथं बसव तिथं बसव इथं बस. संजय पवारांच्या गावात पंचतळी पोलीस मध्ये कटड्यावर बसवत होते. बसले होते तुमच्यापैकी कोणतरी बसला एका दुसरा तरी बसवत होते. इतका छळवत चालला होता. पण देशातल्या कुठल्याही विरोधी पक्षानं काही तोड उघडलं नाही. देशाच्या पंतप्रधानांनी फक्त 50 दिवस मागितले की नाही? मला फक्त 50 दिवस द्या. 50 दिवस 75 दिवस वाढवत 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 जवळजवळ 6 महिने 8 महिने संपूर्ण देश लॉकडाऊन करून टाकला. मुंबईतलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फोन यायचे, साहेब काहीतरी करावं, आम्हाला आमच्या गावात येऊ द्या, आम्हाला आमच्या घरात येऊ द्या. हे लहान पोरग बघा रडतंय, काय करायचं? त्याच्या अंगावर खास उठली, त्याच्या अंगावर फोन उठले. 10 बाय 10च्या खोली, 10 बाय 12च्या खोली, 12 माणसं. पहिली फुटपाथवर झोपायचे. रात्री दुकान बंद झाली की त्याच्यासमोर फुटा टाकून झोपायचे. कोण पुलाखाली झोपायचा, कोण गॅलरीत झोपायचा. सगळं घराच्या बाहेर पडायला बंदी होती, बाहेर बंदी होती. आणि मग त्यावेळेला मुंबईतला चाकरमानी यावा म्हणून आम्ही सारखा प्रयत्न करत होतो. पण त्यावेळेला मात्र कुणी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणाला नाही की देशाच्या पंतप्रधानांनी हे सगळं असं अचानक केलं, हे बरोबर केलं नाही. पण त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे ज्यावेळेला महाराष्ट्र लॉकडाऊन केला, तेव्हा महाराष्ट्राला लॉकडाऊन करताना अगोदर महिना 1.5 महिना तुम्ही व्यवस्थितपणे नियमांचं काटेकोरपणे पालन करा, नाहीतर मला राज्य लॉकडाऊन करावं लागेल करावं लागेल करावं लागेल असा अनेक वेळा इशारा दिला होता की नव्हता? इशारा दिला होता. बंद करत असताना पानपट्टीवाल्यापासून रिक्षावाल्यापासून त्याच्या पोटा पाण्याची सोय केली होती का नव्हती केली? अन्नधान्याची सोय केली होती, औषध पाण्याची सोय केली होती. देशाच्या पंतप्रधानांना राज्याचे मुख्यमंत्री सांगत होते की तुम्ही परदेशामध्ये तिथं तुम्ही ही लस जे वॅक्सिन आहे म्हणजे कोविशिल्ड असेल हे तुम्ही परदेशामध्ये विकू नका, आम्हाला तुम्ही फुकट देऊ नका. 12 कोटी लोकांचे डोसचे पैसे एक माफी मी तुम्हाला देतो, पण माझ्या महाराष्ट्रातल्या माणसांना ते डोस द्या, मला त्यांना जगवायचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलले. ज्यावेळेला केंद्र सरकारने मदत करायची असते ती मदत केली नाही. जीएसटीचे महाराष्ट्राच्या हक्काचे 34,000 कोटी रुपये अडवून ठेवले, तरी सुद्धा उद्धव साहेबांनी सांगितलं की मी 12 कोटी डोसचे पैसे तुम्हाला रोखीने द्यायला तयार आहे, पण तुम्ही माझ्या लोकांना डोस द्या. त्यावेळेला पंतप्रधानांना फक्त दिसत होती ती पश्चिम बंगालच्या निवडणुका दिसत होत्या. म्हणून अफगाणिस्तानला फुकट, पाकिस्तानला फुकट, श्रीलंकेला फुकट, आणखी कुठल्या बांगलादेशला फुकट, स्वतःच्या देशामध्ये डोस नाही आणि परदेशामध्ये डोस देण्याचं काम का? तर फक्त निवडणुका, फक्त निवडणुका. पंतप्रधानांनी लॉकडाऊन केला तेव्हा देशातल्या एकाही पक्षाने पंतप्रधानांना जाब विचारला नाही, पण महाराष्ट्रातल्या फक्त मुख्यमंत्र्यांनी लोकांना सावध करून इशारा करून लॉकडाऊन केला. तेव्हा भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते सकाळ संध्याकाळ मुख्यमंत्र्यांच्यावर टीका करत होते.
आरोप करत होते, रिक्षावाल्यापासून पानपट्टीवाल्यापासून सोय केली होती, आरोप करत होते, टीका करत होते, पण केंद्रातून मदत मिळावी म्हणून कोणी बघत नव्हते. लोकांना रेमडेसिवीर सारखं इंजेक्शन मिळत नव्हतं आणि सुजय विखे पाटील सारखा खासदार हा विमानानं जी विमान सेवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे त्या विमानानं बॉक्सच्या बॉक्स भरून रेमडेसिवीरचे इंजेक्शनचे बॉक्स दिल्लीतून घेऊन इकडे येतो आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना फक्त दिलं जाईल म्हणून सांगितलं जातं. मुंबईमध्ये तुम्ही बघितलं मेडिकल स्टोअर मध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्ड दाखवा आणि औषध घ्या, हा उद्योग भारतीय जनता पार्टीने केला. एक काळाबाजार करणारा गुजरातचा माणूस हा मुंबई पोलिसांनी पकडला, त्याला सोडवण्याकरता रात्री 2:30 आणि 3 वाजता आमच्या राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे रात्री 2:30-3 वाजता पोलीस स्टेशनला पोहोचले होते का नव्हते पोहोचले होते? पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हरिदोष घातला या लोकांनी. केंद्राकडून मदत नाही. नेहमी अशा प्रकारची काय अडचण आली की केंद्र सरकार किंवा राज्यामध्ये राहणारे लोक हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पैसे गोळा करतात. भारतीय जनता पार्टीने फतवा काढला, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये फत देऊ नका, पंतप्रधानांच्या निधीमध्ये ते पैसे द्या. म्हणजे आम्ही महाराष्ट्रामध्ये राहायचं. ज्या महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीसना 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली, ज्या शिवसेनेनं बिनशर्त पाठिंबा दिला, त्या शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. म्हणून देवेंद्र फडणवीसांनी केंद्राकडून मदत मिळवायच्या ऐवजी इथं मुख्यमंत्री सरकार कसं पडेल त्याच्याकरता म्हणून आपल्याला कसं सरकारला अडचणीत आणता येईल याच्याकरता डावपेच टाकण्यामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टीचे लोक कमी पडले नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. काय झालं निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला? इथं पंतप्रधान आले होते, विरोधी पक्षाचे दोन्ही पण आरोप करून गेले, टीका करून गेले. सांगावं केंद्राकडून 1 रुपया तरी आणला त्यांनी. तक्तेवादाच्या वेळेला आरोप करून गेले, सांगावं केंद्र सरकारकडून 1 रुपया तरी आणला. 22 आणि 23 जुलैला महाबापूर झाला, चिपळूणला महापूर झाला, सांगलीला झाला, कोल्हापूरला झाला, बीडला झाला, अमरावतीला झाला. जाऊन टीका केला, आरोप केला. केंद्र सरकारने 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. 2.5 महिन्यानंतर चिपळूणची पाहणी करायला टीम आली. यापूर्वी 65-70 वर्ष या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, पण काँग्रेसच्या राजवटीमध्ये सुद्धा एखाद्या राज्यामध्ये जर त्यांची सरकार नसेल, सत्ता नसेल, तर त्यांनी अशा प्रसंगामध्ये, अशा संकटामध्ये दुजाभाव केल्याचं एक उदाहरण नाही. यांचं फक्त आणि फक्त सरकार आलं नाही म्हणून यांनी सकाळ संध्याकाळ आरोप करायचं काम करते. काय झालं? परवाच्या दिवशी थोडंसं केंद्र सरकारने पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये कमी केल्याबरोबर काय भारतीय जनता पार्टीची जी वासरं उधळली, वारा काढण्यात गेल्यासारखी बघितली मी नाही. झाली, निवेदन घेतली, मी धावले लगेच घरावर तहसीलदारांच्याकडे. आमच्या सरकारने कमी केले, महाराष्ट्र सरकारने कमी करावे, ह्याने कमी करावे, त्याने कमी करावे, युपीने केले, आमच्याने केले. का केले? निवडणूक आले. प्रेम नाही आलं तुम्हाला? 2 वर्ष 7-8 वर्ष वाढवले 100च्या वरती. मोदी है तो मुमकिन है, बरोबर आहे का नाही? पेट्रोलचा भाव वाढवायला मोदी आहे तो मुमकिन आहे, डीझलचा भाव वाढवायला मोदी आहे तो मुमकिन आहे. क्या नामुमकिन क्या आहे? 5 रुपये 10 रुपये कमी झाल्यावर निवेदन घेऊन गेले. आज 7 वर्ष तुमच्या केंद्रामध्ये सरकार आहे, 7.5 वर्ष झाली, रोज डिझेल पेट्रोलचे भाव वाढतायत. हे भाजपने कधी निवेदन घेऊन गेले? देशाच्या पंतप्रधानांनी देश लॉकडाऊन केला, देशाच्या नागरिकांचे हाल होत आहेत, हे मागे घ्या म्हणून कधी निवेदन घेऊन गेले? मुंबई गोवा रस्ता 12 वर्ष रखडलाय, भारतीय जनता पार्टीचे लोक कधी निवेदन घेऊन गेले? आपला तो बाया आणि दुसऱ्याचं ते अरे बोला माहिती काय झालं? दिवाळीला कार्यक्रम घडलो ना, दुसऱ्याचा तो का आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा बाळ्या नाही आपला, माझा तो बाळ्या हो, दुसऱ्याचा तो का काय चाललंय? 10 रुपये कमी केल्यावर इकडे केलं नाही तिकडे. अरे ह्याना काय 10 रुपये 5 रुपये तुमच्या प्रेमाखातर केलं नाही. 5 राज्यात पोटनिवडणुका झाल्या आणि त्या 5 राज्याच्या पोटनिवडणुका झाल्याबरोबर यांचं
तिथं एकही माणूस आला नाही, त्यामुळे यांना कमी करावे लागले. मला वाटतं यांना कायम देशातून कमी केलं तर आपोआपच स्वतः येईल. त्यानंतर दुसरी कुठली तरी घटना काहीतरी घडली. शेतकऱ्यांच्या समोर आमच्या देशाचे पंतप्रधान काय म्हणायचे, किसान भाइयों और मेरे में खाली एक फोन का फैसला है, फासला है. बरोबर आहे ना. एक फोन जर मी केला तर शेतकऱ्यांचं आंदोलन मिटेल. एक वर्ष उन्हा ताना पावसा पाण्यात लोक नुसती रस्त्यावर आंदोलन करून बसलेली. त्यांना कधी खलिस्तानवादी म्हटले, कधी आतंकवादी म्हटले, कधी देशद्रोही म्हटले. त्यांच्या समोर कधी जे काही पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जे खिळे मारतात तसे रस्त्यावर खिळे मारले. त्यांच्या मंत्र्याच्या पोरानं शेतकऱ्यांची गाडी घातली, शेतकऱ्यांच्या पोरानं शेतकऱ्यांच्यावर गाडी घातली, माणसं मारून टाकली का नाही टाकली. देशाच्या पंतप्रधानांनी साधा निषेध नोंदवलाय. एक सुद्धा म्हणजे 5 राज्यातल्या पोटनिवडणुका हरल्याबरोबर 5 रुपये 10 रुपये डिझेल पेट्रोलवर कमी आणि शेतकऱ्यांचं आंदोलन वर्षभरात जे मागे येत नव्हतं ते वर्षभरात कमी मागे आलं की नाही आलं. मग जर ह्यांना केंद्रातून घालून लावलं किती सुद्धा फायदा होईल की नाही आपला. ह्याला जिंकत तुम्ही पाठवले, जिंकत सातत्य ते तसे तर हे असे. आज इकडे सुद्धा काय चाललंय, हे विक्रांत अध्यक्ष झाला. तुम्ही आता विक्रांत गेल्यापूर्वी तुला देणार भाषणाला 5 मिनिटं काय सुरू होता. त्या अण्णांच्याच मेळाव्याला गेलो होता, दिव्यांगांच्या मेळाव्याला गेलो होता मला माहिती. आणि म्हणून यांना अध्यक्ष झालं लहान वयात. राष्ट्रवादी या चिन्हावर तो निवडून आला. उद्धव साहेबांनी त्याला शिवसेनेचा अध्यक्ष म्हणून केला आणि पवार साहेबांनी मोठ्या मनानं त्याचा आशीर्वाद सुद्धा दिले. भेटायला मी गेलो. काही म्हणाले, भास्करराव तुमचा पोरगा म्हणजे कोण इतराचा पोरगा नाही. त्याला जर उद्धव साहेब अध्यक्ष पदाला संधी देत असतील तर माझा पाठिंबा आहे. त्यांनी विरोधी पॉवर नाही भरला. पॉवर सगळ्यांनी कौतुक केलं. पण तुमच्या बहादूर तालुक्यातलं एक अंध मूक बहिर मंदबुद्धीचं नेतृत्व काय म्हणालं, तेव्हापासून आता उत्तर दिलं नव्हतं. मी आज देतो, योग्य ठिकाणी द्यायचं असतं बाळा. काय म्हणाले हे मंदबुद्धीचं नेतृत्व आठवते, विसरता लवकर तुम्ही, मी नाही विसरले. ते म्हणाले हदबल मातोश्री ती लाचार राष्ट्रवादी. बोलले होते की नाही, हदबल मातोश्री लाचार राष्ट्रवादी. आणि वास्तविक आजपर्यंत गुहागर तालुक्याला मंत्रीपद कधी मिळालं नव्हतं आणि अध्यक्षपद कधी मिळालं नव्हतं. ते बाप बेट्यांच्या रूपानं हा गुहागर तालुक्याचा सन्मान आहे असं एखाद्या माणसानं उदार अंतःकरणानं म्हटलं असतं. विरोध करा ना. विरोधामध्ये सुद्धा कशी दिलदारी पाहिजे. आम्ही करतो ना, सोडत नाही. माझा मुलगा अध्यक्ष झाला जिल्हा परिषदेचा, दुःख काय तर त्यावेळेला मुळे भाऊंच्या तुमच्या विषयीची रमाकांत भाऊने आज वारले बिचारे. रमाकांत भाऊनी जिल्हा परिषदेला पाडलं होतं नाही का. हो, वहिनी पंचायत समितीला मी रमाकांत भाऊ जिल्हा परिषदेला पाडलं होतं ना. ठसठसती माना काय आज मला बघायचं आहे. भारतीय जनता पार्टीला मला आव्हान आहे की उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत. राष्ट्रवादी लाचार झाले काय. मला बघायचं आहे की तुम्ही उद्या राष्ट्रवादी बरोबर जाता की स्वतःच्या बळावर निवडणूक लढता ते मला बघायचं. तुमची मला ताकदच बघायची आहे. उतराच मैदानात. इथं मात्र जाऊ नका लाचारी करत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पण सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार आहे. तुम्ही खुल्या मनाने या. तुमचं स्वागत करायला भास्कर जाऊ बसलेला आहे. तुम्हाला अवेअरणार नाही. पण संजय सांग मला, 2019 ला निवडणूक झाली त्यावेळेला हे राष्ट्रवादीला लाचार म्हणणारे, ज्यावेळेला शिवसेना भाजपाची युती होती त्यावेळेला एक रतन खत्री अशा कोणत्या माझं रतन खत्री मध्ये व्यवसाय काय होता तो नवीन कोरोना कदाचित माहिती नाही.
इथला भाजपचा रतन खत्री आणि हे भाजपच्या बूथवर बसले होते, आता राष्ट्रवादीच्या बूथवर बसले होते की माझ्या निवडणुकीत युती होती, युती त्यावेळेला काढला होता का नाही मेसेज भाजपने की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी घड्याळ समजून आपलं कमळ समजून बरोबर जाऊन सरकार केलं म्हणून त्यांना तुम्ही विश्वासघाती म्हणता, म्हणून त्यांना तुम्ही पाठीत खंजीर खुपसला म्हणता. तुम्ही युती असताना राष्ट्रवादीच्या बूथवर जाऊन बसले होते तेव्हा काय 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 होऊन गेले होते. खरे जर विश्वासघाती कोण असतील तर काही भारतीय जनता पार्टीची मंडळी आहे हे तुम्हाला लोकांना ठणकावून सांगावं लागेल. हैदोस म्हणलाय सकाळ संध्याकाळ काय सांगायचे सारखे सांगायचे का नाही. प्रवीण दरेकर देवेंद्र फडणवीस सकाळी 10 वाजता म्हणायचे आज संध्याकाळ दुपारी संध्याकाळ पडेल सगळा. थोड्या वेळात 2 तासांत प्रवीण दरेकर यायची, 3 तासांत पडेल. आशिष शेलार यायची 4 तासांनी पडेल. हा राम कदम मोठा माणूस आहे त्याची काल कुमारनी काय उडवून साफ करून टाकले ते राम कदम असतील. आणि मग थकले थकले की किडी थोमय्या थकले तुम्ही मला सांगा हो कार्टून काही इथे भाजपमध्ये आहेत का. आणि मग सगळं उरलं की आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा दादा म्हणतो आवाज येत नाही. दादा दादा आता काय म्हणतात अंकुश खरं सांग काय म्हणतात काय जेव्हा पडेल बरोबर आहे का नाही. 5 आणि 6 जुलैला अशाच दंडवर तुम्हाला समाजात सगळे नुसते आहे. आता काय सरकार पाडतोय पण मी बसलो तो खुर्चीवर पाडतोच काय मी आहे नाही काय बरं वाटलं का नाही मामा. आम्हालाच कळतं आज ओबीसी समाज आम्हाला सांगायला पाहिजे. काय बोलतात भारतीय जनता पार्टीचे लोक की जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. ओबीसी समाजाला आरक्षण आम्ही या सरकारने घालवलं तो आठवा ठराव 5 जुलैचा 55 खाली नाही 57 खाली नाही 55 खाली 55 खाली 57 खाली आमच्या लोकांची जुगलबंदी झाली. तो ठराव काय होता तो काढून बघा. तो ठराव हा होता या मंत्रिमंडळाचे ज्येष्ठ मंत्री भुजबळ साहेब तो ओबीसीच्या इम्पेरिकल डाटाचा ठराव मांडत होते आणि देवेंद्र फडणवीस त्याला बोलून देत नव्हते. नियमाप्रमाणे सरकारच्या वतीने मंत्र्यांनी मांडायचं असतं नंतर विरोधी पक्षांनी मत व्यक्त करायचं असतं पण देवेंद्र फडणवीस त्यांना बोलूनच द्यायला तयार नव्हते. तो सगळं तुम्ही काढा न पेक्षा ते आणतो सगळं आणि तुम्हाला वाटतो महेश गाडेकर परवा गाड्या घेऊन गेला चांगली गोष्ट केली पण तसं हे घर घर घेऊन येतो घेऊन लोकांना सांगा. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस तो ठराव मंडळाला विरोध करत होते. तो ठरावच त्यांना ओबीसी समाजाच्या म्हणजे जात गणना करणं वगैरे जो आहे डाटा गोळा करणं त्याला विरोध देवेंद्र फडणवीसांचा होता आणि तिकडे विरोध करायचा जिथे पाठिंबा द्यायचा तिथे विरोध करायचा आणि इकडे मात्र लोकांना भडकवण्याकरता आम्ही सरकारला हे करू आम्ही सरकारला ते करू. निव्वळ ढोंग आहे. ओबीसी समाजाला समजून घ्या. भुजबळ साहेबांचं भाषण काढून बघा. भुजबळ साहेबांनी सांगितलं की केंद्र सरकारकडे हा डाटा आहे. लोकांना योजना देण्याकरता जर केंद्र सरकार हा डाटा वापरतं तर आम्हाला आमच्या समाजाची जनगणना समजण्याकरता का देत नाही. हा भुजबळ साहेबांनी विचारलेला प्रश्न. ते देत नसत तर आम्ही राज्य सरकार त्याची इम्पेरिकल डाटा तयार करतो. त्याचा ठराव विधानसभेमध्ये करण्याची गरज होती. इथं बाबा यांनी भाजपने हंगामा केला आणि मग 12 लोकांना सस्पेंड करावं लागलं. त्याच्यानंतर मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय होता तोही हाणून पाडायचा होता. कुठल्याही समाजाला याला पाठिंबा द्यायचा नाहीये. धनगर समाजाला सांगितलं पहिल्या कॅबिनेट मध्ये सांगितलं की नाही. आणि काल एक क्लिप पाठवत टाकली बघितली की नाही माझ्या स्टेटसला टाकली. काय म्हणतात देवेंद्र फडणवीस काय म्हणतात आपत धर्म नाही शाश्वत धर्म नाही अविवाहित नाही पण राष्ट्रवादी म्हणून जाणार नाही. मी गपचूप सगळ्यांनी घेतली.
गेले की नाही गेले? शिवसेनेला म्हणता काय तुम्ही धोका दिला म्हणून? शिवसेनेला म्हणता विश्वासघात केला म्हणून? शिवसेना पहिली गेली नाही. 80 तासाकरता सरकार देवेंद्र फडणवीस भाजपाचा तुम्ही बनवलात आणि मग शिवसेना ही शिवसैनिक आहे. हो, शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलंय का नाही? जो जो जागा देईल त्याचा अभ्यास करायचा म्हणून का नाही? म्हणजे त्याचा हिशोब चुकता करायचा. तुम्ही पहिल्यांदा दाखवलं की राष्ट्रवादी बरोबर आम्ही गेलो, सरकार बनवलं आणि मग तुम्हाला धडा शिकवण्याकरता जर आम्ही राष्ट्रवादी गेलो तर आम्ही विश्वासघात केला काय? आम्ही पाठीत खंजीर खुपसला काय? पहिला खंजीर तुम्ही खुपसला. तेच मला एसटीच्या कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे. तेच सांगायचं आहे बाबानुरे, नावाला लागू नका यांच्या. सगळे नावाला लागून जे जे नावाला लागले ते उद्ध्वस्त झाले. गेल्या कित्येक वर्षामध्ये अशा पद्धतीनं कुठेही एसटीची भाडेवाढ आपली पगारवाढ झालेली नव्हती आणि म्हणून तुम्हाला सुद्धा मी त्या ठिकाणी सांगतोय की यांच्या नावाला तुम्ही लागू नका, यांच्या नावाला लागू नका. तर करायला प्रश्न सध्या कंगना राणावत बोलायचं काही तिच्यावर नाही बोलायला हवं नको बोलायला. परवा कंगना राणावतनं काय दिलं? कसला पुरस्कार दिला? पद्मश्री पुरस्कार दिला. इकडे पुरस्कार कंगना राणावतने घेतला ना आणि तिकडे जाऊन काय बोलली की ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालंय, ते स्वातंत्र्य खरं मिळालेलं नाही तर ते भीक मागून मिळालं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं ते 2014 साली मिळालं. बोलली की नाही बोलली? 2014 साली का बोलली? म्हणजे भाजपचं सरकार आलं आणि म्हणून देशाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं असं कंगना राणावत म्हणाली. आणि कधी म्हणाली? तिला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर. आज सगळ्यात भाजपच्या लोकांनी कोणी निषेध केलाय? वरिष्ठांनी तिचा पुरस्कार काढून घेतलाय. अरे लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. लाखो लोकांनी. कधीतरी या स्वातंत्र्य संग्रामाची माझी भाषणं जुनी काढून बघा. लाखो लोकांनी ज्या वयामध्ये हसायचं, खेळायचं, बागडायचं, ज्या वयामध्ये बहिणीनं भावाच्या हातामध्ये राखी बांधायची, ज्या वयामध्ये आपल्या बायकोनं आपल्या प्रियसीनं गळ्यामध्ये लग्नाचा हार घालायचा आणि त्याने तिच्या गळ्यामध्ये हार घालायचा, ज्याने संसार आपला फुलवायचा या वयामध्ये अनेक लोक फासावर गेले. या मातीला हात लावला, वंदे मातरम म्हणाले आणि हसत लाखो लोक फासावर गेले. आठवतो भगतसिंगांचा, सुखदेवाचा, राजगुरूंचा, 3 चाफेकर बंधूंचा, 3 सावरकर बंधूंचा इतिहास. 3 सावरकर बंधूंना काळ्या पाण्याची शिक्षा एका जन्मात 2 वेळा, 25 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा. म्हणजे आम्ही सावरकरवादी सांगायचं त्या सावरकरांच्या बाबतीत तरी आस्था बाळगा. म्हणजे भीक मागितली. आमच्या बाजूचा अनंत कानेरे, ऐनीचा, आपल्या शेजारचा सुभाष बाबू गेरू, शांती, सुनीती, सुभाषचंद्र बोस, किती नावं सांगू, ज्याने आपल्या संसारावर तुळशी पात्र ठेवली. आम्ही गेलो तरी चालेल पण आमचा पुढची येणारी पिढी ही आमच्यासारखी पारपुत्र्यामध्ये जगता कामा नये, ती स्वातंत्र्यासाठी जगली पाहिजे अशी आशा करता म्हणून त्यांनी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आणि तेव्हा कुठं 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं की आज ती कंगना राणावत म्हणते की तेव्हा स्वातंत्र्य मिळालं ते भीक मागून मिळालं. भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने ताबडतोब तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यायला हवा होता. पहिली त्या वायदाची सुरक्षा दिली. का दिली? तर ती महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना अनेक वेळ बोलली म्हणून तिला पहिली वायदाची सुरक्षा. आणि मला वाटतं आता सुद्धा तिला पद्मश्री पुरस्कार दिला ते हे बोलण्याकरता दिल्याची काय कळत नाही. ती बोलली, निषेध नाही कोण केला. माझा प्रश्न ते विक्रम गोखले, ते अतिशहाणे, त्यांचा तर हेड बाहेर येत आहे. एक स्कीम केली होती, त्या स्कीम मध्ये जेलमध्ये जाणार आहे आणि म्हणतात बाकी मग तुम्ही निर्मा पावडर ठेवली त्या भाजपच्याकडे. मागाशी फक्त सचिननी ह्याचं सांगितलं, एकनाथ खडसेंचं उदाहरण, विजय गावितचं काय झालं, राधाकृष्ण विखे पाटलांचं काय झालं, तिकडे सिंधुदुर्गाचा आता बडवून येतं त्यांचं काय झालं.
हर्षवर्धन पाटलांचं काय झालं? काय बोलले परवा आता मी निवांत झोपतो कारण मी भाजपात गेलो. आता भ्रष्टाचार करायला मोकळी इकडे निर्मळ पावडर ठेवलेलाच आहे, घुसळून काढायचा आपल्याकडे आला की पवित्र झाला. तो विजय बबनराव बासुंदे महाराष्ट्राचा सांगतो बाहेरचा नंतर तो गेला नाही गेला काय चकचकीतच होतो नुसता डाक काय हातच नाही आली. म्हणून हा कंगना राणावत सुद्धा मला वाटतं बोलण्याकरता हा पुरस्कार दिलाय की काय हे मला एक सांगा. हा जर एखादा इतर धर्मातला माणूस जर बोलला असता, विशेष करून जर मुस्लिम समाजातला माणूस जर बोलला असता, आज भाजपने देशामध्ये काय केलं असतो? किती आंदोलनं केली असती, किती मोर्चे काढले असते, किती दंगली घडवल्या असत्या, किती जाळपोळ केली असती. त्यांची जाळपोळ करू नका म्हटलं असतं तर मग ते पाकिस्तानवादी राष्ट्रद्रोही हे तेवढे राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी सर्टिफिकेट फक्त ह्यांच्याकडेच घ्यायचं. हे जर एखाद्या मुस्लिमाने हे उद्गार काढले असते तर आज देशामध्ये भाजपाने हैदोस मांडला असता, दंगली घडवल्या असत्या जर केंद्रात जर दुसरं कोणतं सरकार असतं. कारण फक्त राष्ट्रभक्ती ह्यांच्याकडेच आहे, यांच्या बाजूने बोलला की तो काही बोलला तरी चालेल. म्हणून खऱ्या अर्थाने हे काय आहे हे तुम्ही आता ओळखलं पाहिजे. इथं सुद्धा मी तुम्हाला तेच सांगतोय की अशी मंदबुद्धीची माणसं की ज्यांना वास्तविक अध्यक्षपद मिळालं, विक्रांत माझा मुलगा म्हणून सांगत नाही, विक्रांतच्या पूर्वीच अध्यक्ष होण्यापूर्वीच तो कोरोनाची लागण झाली होती, सर्वांनी मदत केली, कुणी मदत केली नसेल अजिबात करणार नाही. पण प्रत्येक संकटामध्ये सुद्धा संधी शोधल्या पाहिजे. त्या प्रत्येक रुग्णालयाला एक तरी अँब्युलन्स दिली पाहिजे हे विक्रांतच्या डोक्यातूनच निघालं, हे लक्षात ठेवा. काल परवा मुंबईमध्ये 4-5 खेपा घातल्या अवघ्या 4 महिन्या कारकिर्दीमध्ये. मला आनंद वाटतो की कालच्या 29 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मान्यता मिळाली. ती म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याची इमारत बांधण्याकरता 65 कोटी रुपयाला त्यांनी मान्यता दिली. विक्रांत तुझी काल मी मुलाखत बघितली, तू यायच मला दाखवतो. त्याला एकच आहे माझं बोलतोय मी बोलत नाही. म्हणून तू जलजीवन मिशन वर येतो दिलीस मुलगा म्हणून मला तुला अभिमान वाटेल, पण रत्नागिरी जिल्ह्याला अध्यक्ष म्हणून तुला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. मी काल बघितली, मला माहित नाही, मी काल रात्री बघितली. म्हणून बांधवांनो भगिनीनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की सगळं विसरून जा. तुमच्या पाठीशी सर्वात मी आहे. विकास कामं पण करलो आहे आणि कुठे 2 हात केले तर त्याच्याकरता पण मी हजर आहे. काय काळजी माझ्या महिला भगिनींच्या पाठीशी मी उभा आहे, सगळ्या समाजाच्या पाठीशी मी उभा आहे, सगळ्यांच्या पाठीशी मी उभा आहे. खरं सांगायला गेलं तर मी हे सांगितल्याप्रमाणे भाजपच्या नादाला लागू नका. ते ना ओबीसीचे होऊ शकत ना, मागासवर्गीयांचे होऊ शकत ना, ओपनचे होऊ शकत ना, कुठल्या धर्माचे होऊ शकत ना, कुठल्या कोणाचे ते होऊ शकत नाही. त्यांना फक्त दिसते ती सत्ता दिसते, सत्तेशिवाय काही दिसत नाही. आणि म्हणून सत्ता मिळवण्याकरता ते काही करतील, त्यांच्या नादाला लागू नका. आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सुद्धा मी सांगेन की आपण एकत्र काम केलेलं आहे. परवाच्या दिवशी थोडेसे लांब तुम्ही राहिला असला तर काही लांब फार राहू नका, तुम्ही जवळ या, मी तुमचाच आहे. इकडे काही लावू नका. कारण हे काय म्हणतायत ते बघा पहिल्यांदा. आणि भाजपाला पण मला बघायचंय आता कुठल्या पक्षाकडे जातात की नाही जातात तेही मला बघायचं आहे. मच्छीमारांच्या योजना सुद्धा आपण बऱ्याचशा केलेल्या आहेत, त्याही बाबतीत मी तुम्हाला नंतर पुन्हा कधीतरी सांगेन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आता प्रत्येकाच्या कोरोनाच्या संकटामध्ये प्रत्येकाला 50-50 हजार रुपये द्यायचं काम हे सरकारनं सुरू केलेलं आहे. त्याची कागदपत्र सुद्धा महाई केंद्रावर मला वाटतं ना सेवा केंद्रावर उपलब्ध आहे. ही सर्वांनी त्या ठिकाणी मिळवून त्या लोकांना पैसे मिळवून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं अशा पद्धतीनं मी विनंती करतो. मगापासून कोणीतरी सांगितलं की नवा नाही जुना नवा जुना सारखा वगैरे 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 हे काय मी सांगतो की आहे ते सांगतो. मी काय नवा जुना भेदभाव काय करत. आता मी या तालुक्यात 2007 साली तो काय राष्ट्रवादीची अवस्था होती, कुठं होता राष्ट्रवादी, किती होता राष्ट्रवादी, किती होता. जर माझ्या मनात भेदभाव असता तर त्या सगळ्या 27 ठिकाणी मी राष्ट्रवादीला पोहोचवू शकलो असतो काय. सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादीला मी पोहोचवू शकलो, सगळ्या ठिकाणी. आज ती जवळजवळ सगळी मंडळी माझ्याकडे आहे.
आता तुम्ही सुद्धा किती बसायचं रुसायचं फुगायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. मी असा माणूस आहे, मी आहे तसं सांगतो. मी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा प्रयत्न करतो. माझ्याकडे नवा जुना भेदभाव आहे, पण एक जुनी म्हण आहे, महिलांना लगेच कळेल, बाकी काय सांगत नाही. मी समजवायचा 4-4 वेळा प्रयत्न करतो. नाही तर मग एक म्हण आहे घाटावरच्या लोकांना, आलीस तर बस पाटावर चल घाटावर. मग काय मी बोललो, आलीस तर बस पाटावर, तुझ्याकडचा पाठ आहे, नवा नाही जुना नाही भेदभाव नाही, पण तू काहीतरी सारखी मुर्गे मागायला लागली डायरेक्ट घाटच घातली, सोडणार नाही. असला माणूस मी हे असलं काय तुम्ही मनामध्ये आणू नका. रोज सारखं सारखं अमुक तमुक हे ते झालं आता. आणि काय तुम्ही माझ्यापेक्षा जुने नाही कोण. पहिला शिवसेनेतला मी होतो, इथे या गावात कितीतरी शाखा मी काढलेली आहे. भाजपची त्यावेळेला संघर्ष मी केलेला. काय प्रवीण खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे? कोणाला माहिती आहे शिवसेना किती जण तुम्हाला शिवसेना माहिती आहे, काय शिवसेना आहे? आता तुम्ही काय बरेच जण सांगता जरा काय कुठे गेले की आम्ही आमची स्टाईल घालतो. मी वाटच नव्हतो तुम्ही स्टाईल घ्यायची, मलाच कळत नाही काय आमची स्टाईल ही. आलीस तर बस पाठव, नाही तर घाटावर, ही आमची स्टाईल. सरळ तर सरळ ओके. आता नाही तसं काही विचार, हा आपलं आपलं गणित. हे आपलं काही नाही. काम करा, पक्ष म्हणून वाढवा. आणि विशेष करून संजय तुम्हाला मी सांगतो, रंजना तुम्हाला पण सांगतो, तालुका म्हणून तुम्हाला सांगतो, ललित तुम्हाला सांगतो, प्रवीण तुम्हालाही, आपल्याला तळीवर संघटना वाढवण्याकरता विशेष लक्ष द्यावं. त्यांच्या दृष्टीने ते प्रयत्न करतायत, नाही अशा प्रमाणे, पण त्यांचे प्रयत्न तोकडे करतात. आता मी ते हाकडे जर बघत होतो, आपली काय वाटेल आहे, त्यांचं काय वाटेल, ते भाजप इमानदारी वागलेलं नाही. इथं रतन खत्रीमुळे आणि म्हणून ती राष्ट्रवादीला मतं वाढलेली आहे. कारण पूर्वीची राष्ट्रवादी आपण जीवातरान करून किती होती, आता एकदम राष्ट्रवादी कशी आहे फुगली ते मी बघितलं. पूर्वी शिवसेना भाजपला किती मतं मिळत होती तेही मी बघितलं. सगळं माझ्याकडे आकडेवारी आहे. त्यामुळे कोण इमानदारी वागला, कोण इमानदारी नाही वागला. आणि भाजपलाही मी सांगेन की निवडणूक आपण युतीने लढवली, तुमच्या नेत्यांनी काहीतरी चूक केली असली तरी माझ्याकडे तुम्ही कामाला आला तर मी तुम्हाला कोणाला डावललेलं नाही. पण तुम्ही मला नसलेल्या बेळक्या फुगवून दाखवल्या होत्या, मी छाती फुगवल्याशिवाय राहणार. आणि मी आता अंकुशचं बघतो, बरोबर आहे अंकुश, उगाच बेळक्या फुगवून मला दाखवू नका, एवढंच मी तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा नवा जुना भेदभाव असला काही चालणार नाही. तुम्ही जो पुढे येईल तो नवा आहे की जुना आहे, त्याला संधी त्याच्या कर्तृत्वाकडे मिळाली जाईल. तो नवा आहे म्हणून त्याला डावलला जाणार नाही, तो जुना आहे म्हणून त्याच्यात कर्तृत्व नाही तर पुढे त्याला बसवलं जाणार. आणि जुना आहे त्याच्यात कर्तृत्व नाही म्हणून तो जुना आहे म्हणून फक्त त्याचा मान राखला जाईल असंही होणार नाही. ज्याच्यात कर्तृत्व आहे त्याला पुढे ते घेऊन झालं जाईल. आणि ज्याला कोणाला असं वाटत असेल मी नाही, मी मागायचं सांगितलंच असं ते म्हणतात ना, मी नाही तर कोणाला, मी नाही तर कोणाला, तू नाही तर तुझ्या बहिणीला, चल आपलं काम आपलं असतं. सरळ तर सरळ, त्याचं वाकडं तर वाकडं. मी आज तुम्हाला पहिला शेवट सांगतो, पुन्हा काही मी सांगत नाही. ही सांगण्याची आवश्यकता नाही. नवा नाही, जुना नाही, नव्याला संधी मिळेल, जुन्याला नाही, जुन्याला मिळेल, नव्याला नाही, असं काही होणार नाही. आणि आपलं राजकारण एकदम खुल्लम खुलं असतं. खटकलं तर लगेच बोलवतो मी, 2 गोष्टी चर्चा करतो, मनादान समाधान झालं की विषय सोडून टाकतो. पण सारखं आपलं रोज काय मला वेळ नाही समजवायला. प्रत्येकाला काम करा आणि कामाने पुढे चला. कोण कोणाला तर थांबायला तयार नाही. बरोबर आहे ना रे बाबा? काम करेल त्याला पुढे घेऊन जायचं ना, का दुसरे त्याला जास्त पुढे घेऊन जायचं? तुम्ही सांगा काय करायचं ते. काम करेल त्याला पुढे घेऊन टाकून जाऊ. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, बराच कड काढला, थोडस विक्रांना अध्यक्ष आहे म्हणून नव्हे, पोरगा आहे म्हणून नव्हे, त्याला त्याच्या कामाला गेला होता म्हणून बोलायला परवानगी तुम्ही देताय असं देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कोणाशी सुधारणा नाही पण जशाच तसं टीट फॉर टॅट वागलं पाहिजे. आणि त्या वागण्याकरता तुम्ही सर्वांनी सज्ज व्हा. तुमच्या पाठीशी मी उभा आहे. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रकारची टीका आरोप झेलले आणि जगामध्ये पहिले 5 मुख्यमंत्र्यांमध्ये आपला मुख्यमंत्री पहिला आला, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचं कौतुक केलं पाहिजे. आपण सर्वांनी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि एकदा सर्वांना दंडून द्या, अशा प्रकारच्या घोषणा द्या. शिवाजी महाराज की या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत शेठ जाधव आलेले आहेत. 500 गटाच्या वतीने युवा